नमस्कार मित्रांनो, तर मला एक मेसेज आलेला, एक कमेंट आलेली. तर अशी होती की माझा मुलगा आय थिंक प्ले ग्रुपला एलिजिबल होत नाही आहे, 2 वर्षाच्या खाली आहे. तर त्याला आम्ही घरच्या घरी म्हणजे स्कूलला जाणे किंवा प्ले ग्रुपला टाकण्याआधी तर त्याला काय-काय शिकवलं पाहिजे, ठीक आहे. घरच्या घरी आम्हाला खूप टाईम असतो आणि तो फक्त मोबाईल बघतो, तर त्याला काय आम्ही शिकवलं पाहिजे किंवा सिलेबस काय असतो, की जेणेकरून तो प्ले ग्रुपला एकदम सेटल होईल, गेल्या-गेल्या लगेच त्याला ते कॅप्चर होईल. तर अशी तयारी काय आहे? आणि अजून एक मेसेज असाच आलेला की नर्सरी जे आहे आम्ही प्ले ग्रुपला मुलाला टाकलं नव्हतं आणि डायरेक्टली नर्सरीला टाकणार आहोत आणि तो 3 वर्षाच्या जवळपास पोहोचलेला आहे. आय थिंक असं काहीतरी कमेंट आहे. आणि तर त्याला आम्ही कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, राइट? म्हणजे घरच्या घरी तुम्हाला जर शिकवायचा असेल मुलगा म्हणजे भले तुमचा मुलगा स्कूलला जात असेल नर्सरीला किंवा प्ले ग्रुपला असेल किंवा नसेल, तर तुम्ही पहिल्यांदा त्याची तयारी करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, की प्ले ग्रुपचं एज ग्रुप पण दाखवलेलं आहे, की 2 ते 3 वर्षामध्ये हा प्ले ग्रुपला मुलांना टाकलं जातं. ठीक आहे. आणि नर्सरीसाठी जे आहे ते 3 ते 4 वर्ष मध्ये तुम्ही टाकायला पाहिजे. ठीक आहे. आणि जर प्ले ग्रुप तुमचं मिस जर झाला असेल, तर हा जो सिलेबस मी सांगतोय तो तुम्ही घरच्या घरी शिकवून घ्यायचा आहे. जेणेकरून नर्सरीला तो मुलगा गेल्यानंतर कोणताही त्याला प्रॉब्लेम येणार नाहीये. ठीक आहे. तर तशा पद्धतीने मी हा सिलेबस दिलेला आहे किंवा प्ले ग्रुपला तो नाही आहे आणि त्याचं एज पण 2 वर्षाच्या खाली आहे. तर तरीही तुम्ही हा म्हणजे की आता मुलं बघा, की नॉर्मली काहीही मोबाईलवरती बघत बसतात किंवा पॅरेंट लोक पण त्यांच्याकडे लक्ष देत नाहीयेत, की चलो कार्टून बघतोय मुलगा. तर तसं नाही करायचं. तर तुम्ही त्याला मेड्स फॉर किड जो आहे ना YouTubeचंच ॲप आहे. तर ते फक्त खास मुलांसाठी आहे आणि त्याच्यामध्ये सर्च करून तुम्ही त्यांना ए सर्च करून जर दिलं, तर ए रिलेटेड म्हणजे प्रत्येक वेळेस तो नेक्स्ट जर व्हिडिओ तो त्यानं प्ले केला किंवा ऑटोमॅटिक लागला, तर त्याला ए रिलेटेडच त्याच्या कानावरून जाईल. ठीक आहे. तर तसे मुलं ऑटोमॅटिकली शिकतात. ॲट कार्टून बघण्यापेक्षा तर हे एज्युकेशनल कार्टून बघितलेलं सर्वात चांगलं. ठीक आहे. पॉइंट आहे हा मोठा आहे, की मुलाला जर प्ले ग्रुपमध्ये पण नसेल, नर्सरीत पण जात नसेल जर तो, तर त्याला त्याच्या आधी आपण काय शिकवलं पाहिजे घरच्या घरी किंवा तो मुलगा प्ले ग्रुपला जात पण असेल किंवा नर्सरीला त्याचा सिलेबस पण चालू असेल, तिथं पण काही गोष्टी ते शिकवत असतील. पण आपण आपल्या बाजूनं ॲज अ पॅरेंट म्हणून त्यांच्या ह्या गोष्टी क्लिअर आहेत की नाही हे आपण चेक केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांच्याकडून ते क्लिअर म्हणजे त्यांना त्या गोष्टी येतात का हे चेक केलं पाहिजे. येत नसेल तर आपण त्यांना हेल्प केली पाहिजे, की कलर असेल, ए असेल, जे काय असेल ते. आता मी वन बाय वन सिलेबस तुम्हाला इथं दाखवत आहे. ठीक आहे. तर हा आपला आहे जो सिलेबस आहे, की जो आपण जर प्ले ग्रुपला मुलगा जात नसेल, तरीही हा इतका आपण जो सिलेबस इथं दिसतोय ना, तेवढा सिलेबस आपण त्यांना शिकवू शकतो घरच्या घरी. कारण हा सिलेबस जो आहे तो आपण बसल्या-बसल्या रोजच्या रोज सांगितल्यानंतर त्याला त्या गोष्टी समजून जातील. खूप काही हार्ड नाही त्याला जाणार कारण तो फक्त ह्या वयामध्ये मुलं कॅप्चर करत असतात. प्रत्येक गोष्ट ते विचारत असतात. तर ह्याच वेळेला तुम्ही बरोबर शिकवू शकता. 1 to 10 शिकवू शकता, काउंटिंग शिकवू शकता. जे-के म्हणजे ह्याच्यामध्ये आता मी वन बाय वन प्रत्येक गोष्ट सांगतो, की एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये येतं काय आणि कसं शिकवलं जातं. ठीक आहे. पहिला सुरुवातीला महत्त्वाची जी गोष्ट आहे ती सिलेबसमध्ये अल्फाबेट्स रिकग्निशन. म्हणजे की आपल्या मराठीमध्ये ए टू झेड जे अल्फाबेट्स आहेत इंग्लिशचे त्याचं रिकग्निशन म्हणजे ओळखता आलं पाहिजे त्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जर ओळखायला तुम्हाला शिकवायचं असेल, तर तुम्ही असं बुक आणू शकता ज्याच्यामध्ये बघा, की फक्त एका पेजवरती फुल ऑन कलर आहे आणि त्याच्यावरती फक्त एकच लेटर आहे. ठीक आहे. ये. ठीक आहे. तर त्याला म्हणजे सुरुवातीला फक्त सांगायचं आहे, की म्हणजे फक्त बोलून दाखवायचं आहे, की हे ये आहे, ह्याला ये बोललं जातं. ठीक आहे. तो हळू प्रॅक्टिस त्याची होऊन जाईल आणि त्याच्या मेमरीमध्ये फिट होऊन जाईल. ठीक आहे. तर फक्त त्याला सांगत राहायचं डेली बेसिस. त्याच्या हातामध्ये बुक द्यायची, समोर बसायचं जेणेकरून तो फाडणार नाही. ठीक आहे. समोर बसायचं, थोड्या वेळात तो घेतल्यानंतर बोर होऊन तो टाकून देतो. म्हणजे ते त्याच्या मेमरीमध्ये किंवा त्याला थोडंफार त्याच्यातलं समजत जाईल आणि जसं डे तुमचे पुढे-पुढे जातील ना, तसं त्याला ते ऑटोमॅटिकली रिकॉग्निशन करता येईल. ठीक आहे. फक्त नोट तुमची बुक जी आहे ते असं आणायचं, की एका पेजवर फक्त आणि फक्त लेटर त्याचं मेमरीमध्ये कॅप्चर झालं पाहिजे, की की ह्याला ये बोलतात. ठीक आहे. आणि आपण पण बोलायचं आहे. तर ए बोलल्यानंतर दुसऱ्या पेजवरती बघा, एच्या रिलेटेड तुम्ही ॲपल बोलू शकता किंवा अँट बोलू शकता. ए फॉर अँट, ए फॉर ॲपल असं सांगू शकता किंवा ए फॉर एरोप्लेन जे काय असेल ते तुम्हाला. ए नुसार तुम्हाला एक कोणतं तरी किंवा 2-3 असं तुम्हाला त्याच्या रिलेटेड कोणतंही पिक्चर किंवा ऑब्जेक्ट तुम्ही सांगू शकता. जसं ॲपल, अँट आहे. ॲनिमलची नावं पण त्याच्यामध्ये येतात, फ्रुटची नावं, व्हेजिटेबल असं तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर बघा, की खूप छान आहे. ह्याच्यानुसारच आम्ही आर्वी आणि भैयाला शिकवलेलं आहे. आता इथं दुसरं जे आहे ना, तर समजा हे पेज मी आता बंद केलं. म्हणजे असं बंदच करायचं आहे तुम्ही. ठीक आहे. हे पेज मी बंद केलेलं आहे. ठीक आहे. आता हा आहे बी. त्याला प्रत्येक वेळेला सांगायचं आहे, की हा बी आहे, हा बी आहे, हा बी आहे आणि बी फॉर काय? बी फॉर काय? तर त्याला विचारायचं, की बी फॉर म्हणजे इथं तुम्हाला दिलेला आहे बिअर. जो आमचा टेडी बिअर असतो त्याला सांगायचं आहे, की हा आहे बिअर. ठीक आहे. बॅट, बॉल जे काही तुम्ही म्हणजे डिसाईड करता किंवा त्या पिक्चरमध्ये जे असेल ना बी रिलेटेड ते त्याला सांगायचं आहे.
त्याच्यानंतर हे बुकचं जे पिक्चरचं पेज आहे ना, तर हे झाकायचं आहे. ठीक आहे. नंतर सीचं तुम्ही त्याला मिनिंग सांगू शकता. त्याच्यानंतर तो कॅप्चर करतो ते सी कसं दिसतं, राईट. सी फॉर कॅट, राईट. मग इथं आल्यानंतर नेक्स्ट पेजला बरोबर ह्याला जे काय आहे ते पिक्चर दिसतं त्याच्या रिलेटेड, सी फॉर कॅट, सी फॉर कॅट. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं लेटर बघा, खूप छान पद्धतीनं पूर्ण फुल ऑन त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त लेटर दिलेलं जातं आणि एकच. कारण त्याला कन्फ्युजन असं नको आहे, खूप सारे लेटर्स एकाच पेजवरती वगैरे असं नको आहे. कारण तो लहान आहे, त्याला फक्त डी कॅप्चर करायचा असतो त्याच्या मेमरीमध्ये. ठीक आहे. कारण तो जो टाईम आहे तो फक्त विचारतात मुलं की काय आहे काय आहे. कुठेही तुम्ही बाहेर गेल्यानंतर बघा की मुलं फक्त विचारत असतात, म्हणजे त्यांना फक्त सेव्ह करायचं असतं मेमरीमध्ये. ठीक आहे. तर ह्यांना म्हणून आपण एक फोकस दिलेला आहे की डीच फक्त तू बघ, दिस इज डी म्हणजे हा डी आहे, आणि डी फॉर डॉग म्हणजे त्याला एक सवय लागते की डी म्हटल्यानंतर लगेच डी म्हटल्यानंतर लगेच डी फॉर, राईट. डायनासोर असेल किंवा डॉग असेल तुमच्या बुकमध्ये जे मिळेल त्याच्यानुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर ए फॉर किंवा जे काय असेल तर ह्या पद्धतीनं अशी तुम्ही बुक कुठंही मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन ॲमेझॉनवरून तुम्ही मागवू शकता. ठीक आहे. तर हे झालेलं आहे ABCD कसं रिकॉग्निशन. ह्याची तुम्हाला एक पद्धत सांगतो की ABCD जे आहे ना, ते असं नाही की एकदाच बसायचं आणि शिकवायचं असं नाही आहे. जो त्याच्या मनानं जोपर्यंत तो घेतो तेव्हा त्याला हातामध्ये द्यायची आणि 1 बाय 1 पूर्ण झेडपर्यंत त्याला सांगत जायचं. असं तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा तो फ्री असतो, जेव्हा तो म्हणजे त्याचा मूड असतो त्याच वेळेला हे करायचं आहे. जबरदस्तीनं स्टडी करण्याचा हा टाईम नाही आहे. ठीक आहे. तर एवढं लक्षात घ्या की एन्जॉयमेंटमध्ये किंवा त्यांना एक त्यांच्या टाईमच्या नुसारच त्यांना शिकवायचं आहे. त्याच्यामुळे त्याची रिकग्निशन होऊन जाईल. ठीक आहे. अल्फाबेट्स सायमल्टेनियसली चालू असतं, म्हणजे अल्फाबेट्स पण तुम्ही कधी ना कधी एखाद्या वेळेस बुक अल्फाबेट्स शिकू शकता. त्याच्यानंतर तो जर त्या बुकला बोर झाला असेल तर दुसरा सिलेबसचा महत्त्वाचा पार्ट आहे तो नंबर रिकग्निशन, राईट. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त नाही घ्यायचं, त्याला लोड नाही द्यायचा आहे, कारण त्याची कपॅसिटीनुसारच त्याला द्यायचं. त्याचं एज खूप लहान आहे आणि तो ॲक्सेप्ट करतो, स्टोअर करतो त्याच्या मेमरीमध्ये, म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट द्यायची असं नाही आहे. 1 to 10 त्याला काफी आहे त्याच्या शाळेत जाण्यापूर्वी किंवा प्ले ग्रुपला असेल किंवा नर्सरीमध्ये असेल. 1 to 10 जर एकदा तो रिकग्निशन शिकला ना, तर त्याच्यानंतर 11-12 जे काय 11-12 जे आहे ना, तर ते ऑटोमॅटिकली त्या गोष्टी सिम्पली होतात त्याला. त्याच्यामुळे आपला फोकस हा ठेवायचा आहे की नंबर रिकग्निशन जे आहे ना 1 to 10 पर्यंत आपल्याला परफेक्ट घ्यायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी इथं बघा, तुम्हाला अशी बुक घ्यायची आहे की ज्याच्यामध्ये बुक बाजारामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या मिळतात, म्हणजे अलग अलग वेगवेगळ्या पद्धतीच्या. तर अशा पद्धतीची बुक पाहिजे. आता आम्ही दोघांसाठी एकच घेतली आहे, आरवीसाठी आणि भैयासाठी. तर ह्याच्यामध्ये बघा किती सिंपल दिलेलं आहे. खालचा भाग हा जो आहे तो छोटा, तो मी ज्याला शिकवतोय ना त्याचा जो सिलेबस आपण बोलतोय, तर तो हा भाग नाही बघणार आहे. तो त्याच्यासाठी हा ब्लँक आहे. तो फक्त ही गोष्ट बघणार आहे की आपण त्याला सांगायचं आहे की हे आहे 1. ठीक आहे. हे आहे 1 कार, 1 कार, 2 बलून, 2 पॅराशूट, 2 पॅराशूट. म्हणजे असं आपण डेली बेसिसला बसल्या बसल्या असं त्याच्याजवळ आपण जेव्हा बसतो ना मुलांच्या, तर तेव्हाच हे फक्त सांगायचं आहे. एक स्टडीसारखं कधी स्टडी लहान मुलांचा घ्यायचं नाही. 1 ते 2, 3, 4 वर्षापर्यंत जेव्हा ते स्कूलमध्ये पहिली किंवा फर्स्ट, सेकंड स्टँडर्डला जातात ना, तेव्हा आपण थोडंसं लक्ष देऊ शकतो. पण आता फक्त आपल्याला असा फोकस ठेवायचा आहे की त्यांच्या मूडनुसार आणि आपल्या टाईमनुसार त्यांना ह्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि सांगायच्या आहेत की 1 कार, 2 पॅराशूट, बलून, जे काय असेल ते. ठीक आहे. तुमचं जे काय इथं ड्रॉइंगमध्ये त्यांनी दिलेलं आहे ना, त्यानुसार आपण त्यांना बोलायचं आहे. म्हणजे होतं काय की ह्याच्यामध्ये जे ड्रॉइंग दिलं आहे, म्हणजे कार हा वर्ड पण समजून जातो त्याला. दुसरी गोष्ट पॅराशूट त्याला समजला की काय असतो, किंवा टेडी बियर असेल त्याला समजून जातो. तर ह्या पद्धतीनं त्याला काउंटिंग रिकग्निशन शिकवायचं आहे की 3 टेडी बियर किंवा बियर म्हणू शकता. ठीक आहे. 4 पिजन, जे काय असेल ते तुम्ही ह्या पद्धतीनं सांगू शकता. 5 अम्ब्रेला. बाकीचं त्याला नाही सांगायचं काय 1 2 3 4 5 लगेच. फक्त त्यांना हे रिकग्निशन आपल्याला शिकवायचं आहे की 5 जेव्हा हे 5 बघतो तो ना, तर त्याला ओळखता आला पाहिजे. 6 त्याला ओळखता आलं पाहिजे. बटरफ्लाय, त्याला बटरफ्लाय पण समजून जाते, राईट. तर ह्याच गोष्टी स्टडी घेण्याचा हा फायदा आहे. स्टडी घ्यायचा म्हणजे स्टडी नाही, फक्त एक एंटरटेनमेंटमध्ये काय म्हणतात त्यांच्या मूडनुसार आणि आपल्या टाईमनुसार त्यांना नॉर्मली जस्ट बुक घेऊन दाखवायचं आहे. 1-2 मिनिटामध्ये ते शिकवलं जातं. तर जेव्हा नंबरिंग तुमचं होतं, जेव्हा आता बघा नंबरिंग रिकग्निशन 1 to 10 जेव्हा होतं, रिकग्निशन पहिला स्टार्ट करायचं आहे. रिकग्निशन म्हणजे फक्त बुकमध्ये त्याला दाखवायचं आहे की हा 1 आहे, हा 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, जे काय असेल ते. त्याच्यानंतर हे जेव्हा कंप्लीट होतं ना 2 नंबरचा आपला पॉईंट सिलेबसचा, त्याच्यानंतरच त्याला ओरल काउंटिंग जे आहे ती शिकवायची आहे, की म्हणजे की असं बसलो आपण त्याच्यासोबत
तर त्याला जनरली असं म्हणायला लावायचं, की पहिल्यांदा 1 to 10 पूर्ण नाही म्हणायला लावायचं, कारण तो लक्षात नाही ठेवू शकणार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं नाही लक्षात ठेवत. आता आपण पण बघा, की एकदम 10 वाक्य किंवा 4 वाक्य जर दिली, तर आपल्याला तेवढं लक्षात राहत नाही. पण तेच जर 2 वाक्य दिली पहिला, तर लक्षात ठेवेल आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर परत 2 दिली, तर परत लक्षात ठेवलं. परत त्या 4 एकदाच. ठीक आहे. तर त्यांचंही सेम तसंच असतं. तर त्यांना फक्त 1, 2, 3 असंच फक्त बोलायला शिकवायचं. जनरली बसल्या-बसल्या. कधी पण आपण मधून-अधून आलो ना, तर त्यांना बोलायचं फक्त 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. म्हणजे पहिल्यांदा 3 पर्यंत तुम्हाला म्हणाल, एक 4-5 दिवस 1, 2, 3, 1, 2, 3 असंच म्हणायचं. म्हणजे तो तुमच्या पाठीमागं बोलायला लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर 1, 2, 3 तो जेव्हा नॉर्मली म्हणेल आणि तुम्हाला लक्षात येईल, की हा आता बोलतोय 1, 2, 3. त्याच्यानंतर मग 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने त्याला पुढची गोष्ट, पुढचं जे काय म्हणतात नंबर जे आहेत ते ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. असं तुम्हाला 10 पर्यंत त्याला न्यायचं आहे. आणि जेव्हा त्याचा फायनल रिझल्ट असा आला पाहिजे, कंप्लीट तुमचं जे पूर्ण 1 वर्ष तुम्ही शिकवायला घेतलेले आहेत किंवा 1.5 वर्ष असेल, लहान असल्यापासूनच तुम्ही बोलायचं आहे, की मुलं बोलायला लागतात तेव्हाच बोलायचं आहे, की 1, 2, 3, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे असं ह्या पद्धतीनं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एकदा रिझल्ट तुम्हाला जर मिळाला, की जेव्हा 6 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर, की 1 to 10 तो परफेक्टली म्हणतोय, तेव्हा तुमचा हा 3 नंबरचा सिलेबसचा पॉइंट कंप्लीट होतो. ओरल काउंटिंग म्हणजे तो बोलतोय, त्याच्यानंतर तिथं ओळखतोय पण. ठीक आहे. 1 to 10 पर्यंत सिक्वेन्समध्ये दिल्यानंतर. बस एवढंच आपल्याला शिकवायचं आहे, कारण त्याचा हार्ड काही सिलेबस नाही आहे. एकदम सिम्पली त्याला घ्यायचं आहे. 1, 2, 3, 4 पार्ट झालेला आहे. 4 पार्ट त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, बेसिक जी-के ओरली. ठीक आहे. तर जी-केमध्ये बघा काय-काय येतं. फ्रुट्स येतात, व्हेजिटेबल्स आपल्याला सांगायचे आहेत, ॲनिमल्स करायचे आहेत, बर्ड्स पण करून घ्यायचं आहे, कलर्स आणि हेल्पर्स. ठीक आहे. आणि दुसरी आहे ट्रान्सपोर्ट्स. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी तुम्ही जी-केमध्ये करून घ्यायचं आहे जनरल नॉलेजमध्ये. म्हणजे की त्यांना जनरली आपल्या घरामधले फ्रुट्स माहीत पाहिजेत, त्याचे नेम्स इंग्लिशमध्ये माहीत पाहिजेत, व्हेजिटेबल्स जे आपण आणतो तेच त्यांना शिकवायचे आहेत. ॲटलीस्ट तुम्ही 4-5 जर फ्रुट्स त्यांना बेसिक लेव्हलला त्यांच्याकडून म्हणजे सांगून त्यांच्या लक्षात ठेवलं तर बस आहे. 5 फ्रुट्स, 5 व्हेजिटेबल्स, 5 ॲनिमल्स, 5 बर्ड्स जे आपल्या घरातून किंवा फिरताना आपल्याला ज्यामध्ये घ्यायचं नाहीये, फक्त 5-5 घेतलं तरी चालून जाऊ शकतं. ठीक आहे. हेल्पर्स म्हणजे जेव्हा मुलगा कधी ना कधीतरी आजारी पडतो, दवाखान्यामध्ये आपण जातो डॉक्टरकडे, तर तेव्हा त्याला हेल्पर्सची नावं सांगायची आहेत, की डॉक्टर कोण आहे. त्याच्यानंतर कधी पोलीस वगैरे दिसतात, तर त्यांना ते सांगायचं आहे, की हा पोलीस आहे, राईट. तर अशा पद्धतीने एक 5 हेल्पर तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता, त्या वेळेला त्यांना बोलू शकता, तर ते लक्षात ठेवून जातात. ट्रान्सपोर्ट म्हणजे जेव्हा तुम्ही गाडीवरती त्याला घेऊन जाता, तेव्हा व्हेइकलची नेम सांगू शकता, कार कोणती आहे, ट्रक कोणता आहे, रिक्षा कोणती आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूलाच त्या सर्व गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे त्याला हेल्प होते आणि त्याला तो लगेच लक्षात ठेवून जातो जेव्हा आपण जातो ना, कुठं पण त्यांना घेऊन, तर त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. आता पहिला पार्ट आहे फ्रुट्स, राइट. तर वन बाय वन तुम्ही फ्रुट्स त्याला सांगू शकता. जेव्हा घरामध्ये आपण बनाना घेऊन येतो, तर बनाना त्यांना वर्ड हा इंट्रोड्यूस करून द्यायचा आहे. जेव्हा आपण ॲपल आणि असं करायचं आहे, की प्रत्येक वेळेस वेगवेगळं फ्रुट्स तुम्ही घेऊन यायचं आहे घरामध्ये. म्हणजे नॉर्मली आपण जे घेऊन येतो ना, त्यावेळेला फक्त वेगळं-वेगळं फ्रुट्स आणायचे, की जेणेकरून आपल्या मुलाला महत्त्वाचा पार्ट आहे आपला व्हेजिटेबल, फ्रुट्स झाल्यानंतर. तर सेम लाइक फ्रुट्स तसंच आपल्याला शिकवायचं आहे, की टोमॅटो म्हणजे घरात असतो, बॉटल गार्ड असतो, पोटॅटो असतो, ब्रिंजल असतं, कॅरट असतं. तर ह्या गोष्टी आपण आणायच्या आहेत आणि प्रत्येक वेळेला त्याचं नेम सांगायचं आहे. असं तुम्ही 1-2 महिना जरी केलं ना, तर सगळे फ्रुट्सचे किंवा व्हेजिटेबल्सची नावं आहेत ना, तर त्यांना पूर्णपणे तोंडपाठच होतात. आम्ही असंच केलेलं. प्रत्येक वेळेला त्याला घ्यायचं आणि ते सांगायचं, की हा पोटॅटो आहे, कॅरट आहे. फक्त असं सांगायचं त्यांना. त्याच्यानंतर त्यांना लक्षात राहून जातं आणि त्याच्यानंतर रिव्हिजन जर घ्यायचं असेल, तर कंप्लीट एकाच पेजवरती सर्व जे आहेत ते व्हेजिटेबल्स जेव्हा दिसतील ना, तेव्हा ते सांगतील, की बोट ठेवल्यानंतर, की हा टोमॅटो आहे, बॉटल गार्ड आहे, पोटॅटो आहे, ब्रिंजल आहे, कॅरट आहे, ठीक आहे, पियर्स आहेत. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना शिकवायचं आहे व्हेजिटेबल्स. त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे ॲनिमल आणि सगळ्यात आवडता जो आहे तो पार्ट म्हणजे ॲनिमल्स मुलांच्या. जेव्हा ॲनिमल्स ते बघतात ना, तर त्यांना एकदम त्यांच्या लक्षात लगेच राहतं. जेव्हा फक्त ॲनिमल पार्ट जर त्यांना शिकवला तर, ठीक आहे. शिकवायचं नाहीच आहे. फक्त त्यांना हे जे ॲनिमल आहेत अवेलेबल नसतात आपल्याकडं, तर त्याच्यामुळं ह्याचा तुम्ही बुक घ्यावं लागेल तुम्हाला. बुक घेतल्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्ट सांगायची आहे, की हा लेपर्ड आहे, बिअर आहे, फॉक्स आहे, वुल्फ आहे. तर अशी नावं ते विचारतात. जेव्हा तुम्ही एकाचं जर सांगितलं ह्याचं लेपर्ड आहे, तर तो हा विचारेल, बोट दाखवेल तुम्हाला, की हा काय आहे? हा काय आहे? तर त्यावेळेला सांगायचं, की बिअर आहे. त्यानं दुसरं, तिसरं विचारलं तर
लगेच सांगायचं फॉक्स आहे, ओल्फा आहे, एलिफंट आहे, जाकाल आहे, ठीक आहे, जिराफ आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक बुक पाहिजे आपल्याकडं की जेणेकरून एकाच पेजवर सगळे ॲनिमल असतील आणि त्याला कन्फ्युजन होणार नाही की इथं लेपर्ड आहे तर लेपर्डसारखा हा दिसतो तर हा चित्ता आहे. तर याचा फरक पण थोडाफार त्यांना हळूहळू लक्षात येईल. टायगर आहे म्हणजे हळूहळू त्यांना सर्व लक्षात येतं की हे ॲनिमल्स फक्त आपल्याकडे अवेलेबल नसतात किंवा दिसत नसतात कुठं. त्याच्यामुळे ह्याला आपल्याला एखादं बुक चांगलंसं घ्यावं लागेल. तर बुक घेतल्यानंतर त्यांना 1 महिन्या 2 महिन्यामध्ये सगळे ॲनिमल्सचं जे काय आहे ते रिकग्निशन त्यांना करता येईल आणि बोलता पण येईल त्यांची नावं. आणि आरवी भैयासाठी खास आम्ही लॅपटॉपचा यूज केलेला की पहिल्यांदा आम्ही 3च फक्त ॲनिमल घेतले होते. जेव्हा त्याला कळत पण नव्हतं तेव्हा 3च ॲनिमल घेतले की लेपर्ड, ठीक आहे. लेपर्ड फक्त आम्ही लेपर्डचेच त्यांना व्हिडिओ दाखवायचो की लेपर्ड असा असतो, लेपर्ड तसा असतो किंवा लेपर्ड बघ कसा फाईट करतो. जे काय असेल ते फक्त लेपर्ड्स, 1 आठवडा लेपर्ड्सच सांगत होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा लेपर्ड तिच्या लक्षात येतो, त्यांच्या लक्षात येतं, त्यांना आपल्याला लगेच लक्षात येतं की त्याचा पार्ट झालेला लेपर्ड. तेव्हा एलिफंट घ्यायचा. एलिफंट थोडासा वेगळा आहे लेपर्डपेक्षा. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. मग वेगळा प्राणी घ्यायचा. तर तेव्हा हा एलिफंट आहे. त्याच्याच व्हिडिओ लावायचे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर त्याला एक ॲनिमल असे प्रत्येक 4 दिवसांना 5 दिवसांना व्हिडिओ दाखवायचे त्याचे व्हिडिओ यूट्यूबला भरपूर सारे वेगवेगळे व्हिडिओज आहेत. चांगले व्हिडिओज आहेत, लाईव्ह आहेत. त्याच्यामुळं त्यांना मजा येते बघताना आणि ते बघतच बसतात आणि त्यांना नाव वगैरे जे आहे ते पूर्णपणे रिकग्नाइज होतं आणि लक्षात राहतं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट अजून एक आहे की बर्ड्स. सर्वात म्हणजे मुलांचा आवडता हा पण आहे बर्ड्स आणि ॲनिमल्स, ठीक आहे. तर ह्याच्यासाठीही तुम्ही पहिल्यांदा ट्राय हे करायचं की तुमच्या आसपास तुम्ही जिथं राहताय तिथं जे म्हणजे बर्ड्स तुमच्या आजूबाजूला फिरतात म्हणजे की जसं की आपल्याकडे कावळा असतो, कबूतर असतं, पारवा असतो, राईट, चिमणी असती, राईट. पिकॉक कुठं दिसत नाही आहे बट पिकॉक हा लगेच लक्षात राहतो मुलांच्या. पॅरट असतो. तर ह्या ज्या गोष्टी आजूबाजूला आहेत त्यांचे वर्ड त्यांना सांगायचं आहे. त्याला काय म्हणतात. मैना असेल, ही पण असते, कुठं पण दिसते गावाकडं, ठीक आहे. तर शहरात असेल तर हे जे पारवा आहे तर तो कुठंही दिसतो, ठीक आहे. तर जर असेल जे काय असेल आपल्याकडे अवेलेबल किंवा दिसत नसेल तर आपल्याला एक बुक घ्यावीच लागेल. त्या बुकमध्ये पूर्ण अशा पद्धतीने सगळे बर्ड दिसले पाहिजेत, ठीक आहे. तर प्रत्येक वेळेला पहिल्यांदा 2-3च त्यांना घ्यायचं आहे कारण सगळे बर्ड एकसारखेच दिसतात, ठीक आहे. एक घ्यायचं म्हणजे की ह्याच्यामध्ये आपण पण थोडं लॉजिक लावायचं की रेकग्निशन जे आहे तर त्यांना करता आलं पाहिजे. कारण बर्ड नवीन मुलांसाठी हे जग नवीनच आहे. तर ह्यांना फक्त एकच सांगायचं की हा आहे पॅरॉट म्हणजे तो हिरवा दिसतो, ग्रीन दिसतो, राईट. त्याच्यामुळे ते लगेच लक्षात ठेवतील. त्यानंतर हा पिकॉक सांगायचा, वेगळा आहे थोडासा त्याच्यापेक्षा, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जे आहे पिजन हे पण वेगळा आहे किंवा पेंग्विन वेगळा आहे. तर असे वेगळे 3-4 घ्यायचे किंवा कावळा असेल. एक 4च घ्या. 4 जेव्हा परफेक्ट होतात ना तेव्हा नंतर दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापासून परत तिसरे 4 घ्यायचे. म्हणजे की डक असेल, राईट. तर हे फेमस हे आहेत आणि ह्याच्यासाठी आम्ही आरवी भैयासाठी कन्फ्युजन असल्यामुळं लहानपणीच त्यांना व्हिडिओज दाखवत होतो की पिजनचेच सगळे व्हिडिओ दाखवायचे. म्हणजे त्यांचा पिजन इतका परफेक्ट व्हायचा की त्याच्यानंतर पेंग्विन खूप चांगले यूट्यूबला व्हिडिओ आहेत. ते फक्त प्ले करायचे. डिस्कव्हरीचे असतील किंवा कुठलेही असतील एकदम चांगले असतात. त्याच्यावरून त्यांना फक्त आपण मागून बोलायचं की हा पेंग्विन आहे, बघ कसा पळतोय, बघ कसा तो खातोय, राईट. त्याचा बेबी पेंग्विन बघ. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना व्हिडिओ दाखवावे लागतील. लवकर फास्ट त्यांना जर शिकवायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती दाखवावे लागतील. पहिला इथं महिना सांगायची आणि त्याच्यानंतर यूट्यूबला टाकायचं. तर त्यांना लगेच हे समजून जातं. मी तर म्हणतो की हे जर व्हिडिओचा वापर केला तर तुम्ही एका आठवड्यामध्ये सगळं शिकवू शकता पूर्ण. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे बर्ड नंतर जो आहे तो मला वाटतं की कलर आहे. तर कलर एक असा पार्ट आहे की मुलं जेव्हा कलर शिकवतो ना तेव्हा आपल्याला पण कन्फ्युजन असतं. घरच्या घरी जर करत असाल तर कलर शिकवताना काय करायचं की हे असं पेज तुमच्याकडे असलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक काय म्हणतात एखादा ऑब्जेक्ट चित्र असलं पाहिजे, पिक्चर असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याचा कलर जो आहे तो ते त्यांना सांगायचा आहे की हा आहे. ते मुलं बघताना काय बघतात त्यांच्या व्ह्यूनं हे फ्लॉवर आहे किंवा हे फुल आहे. ते तुमच्या भाषेमध्ये त्यांच्या भाषेमध्ये ते म्हणतात किंवा हा टेडी आहे असं ते बोलतील. पण आपण हा व्ह्यू द्यायचा आहे कलर शिकवायला घेतल्यानंतर की हे रेड रोज आहे, हे व्हाईट कलर आहे, ठीक आहे. व्हाईट जर शिकवला तर व्हाईट कलरच्या 4-5 गोष्टी दुसऱ्या दाखवायच्या की आणि कलर शिकवताना फक्त 2च कलर घ्यायचे आहेत. पहिल्या 1 महिन्यापर्यंत 2च कलर शिकवायचे, ठीक आहे. 2 कलर म्हणजे की व्हाईटच फक्त त्याला सांगायचं. व्हाईट सांगितल्यानंतर हा बघा फरशीचा कलर व्हाईट आहे. त्याच्यानंतर ह्या बोर्डचा कलर व्हाईट आहे, ठीक आहे. ह्या बुकमध्ये ह्या पेनाचा थोडासा कलर जो आहे तो व्हाईट आहे. म्हणजे असं त्याला रिकग्नाइज करायला लावायचं की व्हाईट कलर. मग त्याला लक्षात येतं की हा आपण पेन बघत नाही आहोत, पेन नाही बघत आहेत, ह्याचा कलर बघतोय आपण, कलर. कारण पप्पा बोलतायत की कलर हा पेन नाही. तर ते काय करतात इथं शिकवायला लागला कलर तुम्ही तर तो रोज बघतील, ठीक आहे. ऑरेंज बघेल तो,
बनाना बघेल, त्याचं वर्डिंग असं आहे व्ह्यू. पण आपल्याला शिकवायचा आहे कलर. तर त्याच्यासाठी 2च कलर घ्यायचे आणि 2च ते कलर 1 महिना तुम्ही त्यांना तेच सांगायचं आहे, की रेड जिथं कलर दिसेल तिथं सांगायचं, की हा रेड आहे, हा रेड आहे, हा रेड आहे. राईट? तर त्याच्यामुळं परत 2 घ्यायचे, परत 2 घ्यायचे असं तुम्ही करून कंप्लीट तुम्हाला फक्त बेसिक कलर शिकवायचे आहेत. एवढे वरते जे दिसतात ना तेवढेच कलर शिकवायचे आहेत. हे बाकीचे जे गोल्डन वगैरे असलं कन्फ्युजन नाही शिकवायचं. फक्त रेड वेगळा आहे, ब्लू वेगळा आहे, ऑरेंज वेगळा आहे. आम्ही आरवी भाईला हेच एवढे कलर शिकवले होते आणि असेच शिकवले होते आणि मला वाटतं की ते एका महिन्यामध्ये दोघे पण कलर शिकले होते. एक लहान आहे, आरवी मोठे आहेत, तरी पण दोघे पण शिकलेत. तर मला वाटतं की कलर नंतर आहे हेल्पर्स. हेल्पर्सचं मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल, की 4 ते 5 हेल्पर्स फक्त घ्यायचे जे आपल्या आजूबाजूला येतात, जातात म्हणजे की डॉक्टर असेल, पोलीस असेल, स्वीपर असेल किंवा जे काय असेल ते तुमच्या आजूबाजूला फक्त 4-5 जण पाहिजेत. म्हणजे प्रोफेशन पण आपण ह्याला म्हणू शकतो. तर अशी लोकांची तुम्ही किंवा ड्रायव्हर असेल, तुम्ही कुठेतरी जात असालच कधी ना कधी, तर तिथं ड्रायव्हर असेल, तो ड्रायव्हर आहे. डॉक्टर कोण आहे, पोलीस कोण आहे, फेमस फक्त सांगायचे आहेत. म्हणजे की तो लहान आहे, त्याला जास्त काही लोड नको आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट. तर ट्रान्सपोर्ट पण कुठेही अवेलेबल होतं. आपण मुलांना घेऊन जायचं आहे गाडीवरती बाहेर आणि नॉर्मली आपण घेऊन जातोच कुठं पण, तर त्यांना ट्रान्सपोर्टच्या गोष्टी इंट्रोडक्शन करून द्यायच्या आहेत, की बाबा व्हेइकल त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता, की आपण रिक्षानं कधी तर बसून जायचं. भले तुम्ही रिक्षात जात नसाल, तर कधीतरी जायचं मुलांसाठी, की रिक्षा आहे ही रिक्षा आहे. असं त्यांना सांगायचं, आपण रिक्षामध्ये बसलेलो आहे. ठीक आहे, तिथं बसल्यावर कसं वाटतं, ओपन असतं सगळं, हवा येते, हे त्यांना लक्षात येतं. बसमध्ये बसल्यानंतर कसं वाटतं हे पण त्यांना कळतं. ठीक आहे. आणि आजूबाजूनं ट्रक जातात, त्या ट्रकचं सांगायचं. ते शेप लगेच कॅप्चर करतात किंवा आपण कारमध्ये स्वतःच्या जात असेल, तर तीही त्याला लक्षात येऊन जाते आणि सायकल तर त्यांच्याकडे असतेच, तर सायकल कळून जाते. म्हणजे ट्रान्सपोर्टच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या रिलेटेड, की रोड आहे, ठीक आहे. सिग्नल वगैरे नका सांगू, की रोड आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती जे व्हेइकल्स जातात म्हणजे की बस, रिक्षा, टेम्पो, ट्रक जे काही स्कूटर वगैरे, ह्या बेसिक गोष्टी सांगायच्या. ज्यादा डेप्थमध्ये न्यायचं नाही आहे ट्रान्सपोर्ट रिलेटेड. तर असं तुम्ही हे ट्रान्सपोर्टचं कव्हर करू शकता. अशा पद्धतीनं हा आपला पार्ट कंप्लीट झालेला आहे. बेसिक जी-के त्यांचं ह्याच्यामध्ये कंप्लीट होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा जो पॉइंट आहे, बेसिक स्ट्रोक्स तुम्हाला ड्रॉ करायला त्याला शिकवायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मी सांगू शकतो स्ट्रोक्स आहेत ना, तर इथं मी काढलेले आहेत. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं एवढे स्ट्रोक फक्त घ्यायचे आहेत, कारण तो जो आहे तो त्याला रायटिंग इतकं द्यायचं नाही आहे, कारण तो खूप लहान आहे. त्याला पेन धरायला पहिला शिकवायचं. पेन धरायला शिकल्यानंतर त्याला फक्त हे शिकवायचं. ही आहे स्टँडिंग लाईन, त्याच्यानंतर ही स्लीपिंग लाईन आहे आणि ही स्लॅन्टिंग लाईन म्हणजे तिरकी लाईन आहे. ठीक आहे. आणि कर्व जे आहेत ना दोन्ही दोन्ही बाजूचे करायचे आहेत, की ह्या बाजूला एक लेफ्ट असेल किंवा राईट असेल, तर दोन्ही पण शिकवायचे आहेत. ठीक आहे. तर हे झालं त्याचं काय स्ट्रोक्स झालेले आहेत. ठीक आहे. तर स्ट्रोक्स तुम्ही जेव्हा पहिल्यांदा शिकवता, पहिल्यांदा तो खूप लहान आहे पहिली गोष्ट. हे जनरल नॉलेज किंवा अल्फाबेट्स हे ते होतच आहे आजूबाजूला. म्हणजे त्याचं सायमल्टेनियसलीच तुम्ही घेत आहात. ठीक आहे. तर त्याला डायरेक्टली काहीच द्यायचं नाही किंवा असं काढ, तसं काढ किंवा लाईन काढ वगैरे फोर्स नाही करायचा. त्याला डायरेक्टली काय करायचं, आपण असा बोर्ड घ्यायचा, व्हाईट बोर्ड. तिथं अशा लाईनी किंवा डॉट करून द्यायच्या ऑलरेडी लाईन काढून. हे या पद्धतीनं. अशा पद्धतीने द्यायचं आणि त्याला फक्त एकदा हाताला धरून शिकवायचं, की बाबा तू ह्या डॉटवरती ठेव इथं आणि त्याच्यानंतर इथं ठेवल्यानंतर असं खाली त्याच्यावरून जायचं आणि लास्टपर्यंत जायचं. त्याला लगेच लक्षात येतं, की कुठं थांबायचं आहे. राईट? कारण एकदा दोनदा करून दाखवलं ना, तर तो स्वतःहून पेन घेईल आणि स्वतःहून काढायला लागेल. तर ह्या पद्धतीनं सिम्प्लिसिटी तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता स्लीपिंग लाईन असेल तर अशा पद्धतीने काढायची आहे. राईट? अशा पद्धतीने स्लीपिंग लाईन. तो ऑटोमॅटिकली बरोबर त्याच्यावरून नेतो आणि तिथं थांबायचं त्याला लई कळतं. कर्वसुद्धा सेम असंच करायचं आहे कर्व. ह्या पद्धतीनेच कर्व शिकवायचा आहे आणि भरपूर याची प्रॅक्टिस घ्यायची. या अशा पद्धतीने तो कर्व काढेल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे महत्त्वाचा जो आहे कलरिंग, म्हणजे त्यांना ड्रॉइंग करायला द्यायचं आहे. कलर्स जे आहेत ते तुम्ही घेऊन या मार्केटमधून. त्यांना ब्रश वगैरे त्याच्यासोबत मिळतो किंवा पेन्सिल्स असतील किंवा ते स्केच पेन मिळतात. तर ते फक्त त्यांच्या हातामध्ये द्यायचे आहेत. म्हणजे त्यांना कलर इंट्रोडक्शन मिळून जातं, की असं केल्यानंतर रेड कलर निघाला, रेड कलर समजत आहे, रेड कलर बनत आहे. हे केल्यानंतर हा पेनानं ब्लॅक कलर येत आहे. म्हणजे त्यांना थोडंसं इंट्रोडक्शन मिळून जातं, की काय चाललंय किंवा हे कलरचे पेन आहेत. ठीक आहे ना, असं पण असतं, हे त्यांना समजून जातं. तेव्हा त्यांना मग छोटे-छोटे ड्रॉइंग जे आहेत अशा बुक्स मिळतात, की बाबा आता एक तुम्हाला ड्रॉइंग दाखवतो, की समजा असे ड्रॉइंग्स असतात, की ज्याच्यामध्ये ऑलरेडी थोडंसं काढलेलं असतं आणि त्याच्यावरून त्यांना ड्रॉ करायचं असतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल असं ड्रॉइंग आहे आणि ह्याच्या बुक्स पण मिळतात आणि तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही असं देऊ शकता. ठीक आहे. तर त्याला एकदा दोनदा आपण ड्रॉइंग करायला म्हणजे आपण स्वतःहून करायचं. आता माझ्याकडे स्केच पेन किंवा कलर नाही आहे त्याच्यामध्ये. असं कलर करायला त्याला तुम्ही स्वतः स्वतः करायचं.
एकदा दोनदा तो बघेल साईडला राहून, त्याच्यानंतर तो स्वतः करेल. ठीक आहे. स्वतः करताना फक्त त्याच्या हातात फ्री हँड द्यायचं. कसंही त्यानं कलर सांडला तरी चालेल किंवा पडला तरी चालेल किंवा खराब जर पेंटिंग केलं तर चालेल. ह्याच्या बाहेर पण तो जाणार. ठीक आहे. पण हळू त्याला ग्रिप मिळून जाते. पहिल्यांदा त्याला फक्त द्यायचं आहे कलरिंग करायला. इथं वेगळा कलर देईल, इथं वेगळा कलर देईल. त्याला सांगायचं आता इथं वेगळा कलर दे, पायाला वेगळा कलर दे. तर अशा पद्धतीनं तुम्ही कलरिंग त्याचं शिकवू शकता. ठीक आहे. कलरिंग म्हणजे फक्त त्याच्या हातात कलर द्यायचे आहेत. कलर ऑलरेडी आपण शिकलेलो आहे सिलेबसमध्ये. ठीक आहे. त्याला फक्त द्यायचे आहेत. त्याच्यानंतरचा पार्ट त्याच्यामध्ये मी दिला आहे शेप्स. शेप्स पण मुलं लगेच शिकतात. तर आरवी भायाचं मी एक्झाम्पल इथं घेतो. तर आरवी भायाला जे शेप्स आहेत ते मी फक्त एकदा ते दोनदा सांगितल्यानंतर ते शिकले होते, की मी जेव्हा असं काढायचो त्याला सांगायचो 4-5 वेळा सर्कल आहे, सर्कल आहे, सर्कल आहे. त्याच्यानंतर मी त्याला असं सांगायचो, की हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे. त्याला बोलता येत नव्हतं. एकच वर्ड ते बोलतात, पण आपण समजून जायचं की त्याला समजलंय आणि तो बोलतोय स्क्वे असं जर म्हटलं तरी. त्याच्यानंतर हा रेक्टँगल आहे. एवढेच फक्त शेप्स शिकवायचे आपल्याला. जास्त शेप्स शिकवायचे नाही आहेत. जेवढे मी इथं काढतोय ना तेवढे एक शिकवायचे. राईट. आणि एक स्टार एक शिकवायचा. फक्त रिकग्निशन ओळखता आलं पाहिजे. त्याला परत विचारायचं की हा सर्कल, हा स्क्वेअर, हा रेक्टँगल, हा स्टार. हे एवढं लगेच तो सिम्पल एक आठवड्यामध्ये हे पूर्णपणे शेप्स त्याला रिकग्निशन करू शकतो. तुम्ही फक्त यांना काढायचे एवढे शेप्स आणि सांगायचं. त्याच्यानंतर हळूहळू 4-5 वेळा काढल्यानंतर त्याच्यानंतर विचारायला चालू करायचं की हा काय काढला मी? सर्कल बोलेल तो. समोरच त्यांच्या काढायचं, ड्रॉ करायचं, की बुक वगैरे ह्याला नाही वापरू नका. तुम्ही जस्ट असं ड्रॉ करा तुमच्या पद्धतीनं. तर त्याच्यावरून त्याला समजून जातं. ठीक आहे. हे झाले शेप्स. त्याच्यानंतर आपला पार्ट 7 नंबरचा जो आहे तो 7th नंबरचा रेम्स विथ ॲक्शन. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही ना रेम्स शिकवताना विथ ॲक्शन पाहिजे, कारण त्यांना फक्त तोंडातून बोलता आलं पाहिजे. कसंही बोललं तर चालेल आणि त्याच्यासोबत ॲक्शन पण आली पाहिजे. ठीक आहे. एकदम सिंपल तुम्ही म्हणजे त्याच्या बुक्स पण मिळतात. तर अलग ज्या आहेत त्या फेमस त्याचे तुम्ही रिम्स आणू शकता. म्हणजे सॉन्ग्स थोडक्यामध्ये. ठीक आहे. जे रोज ते म्हणजे बोलता येऊ शकतात. जसे की जॉनी जॉनी होतं. पहिल्या काळामध्ये भरपूर मुलं म्हणायची की जॉनी जॉनी येस पप्पा. तर असं तुम्ही कोणतंही एक घेऊ शकता. तर ह्याच्यामध्ये बघा बुक आहेत. याच्यामधले खूप साऱ्या रिम्स आरवीला माहीत आहेत. तर ती त्याच्यामध्ये बोलून दाखवते आणि भैयाला पण माहीत आहेत, पण त्याला थोड्याशाच माहीत आहेत. तर अशा वेगवेगळ्या आहेत. जॉनी जॉनी असेल, लिटल असेल किंवा क्लॅप असेल, टॅप असेल, जे काय असेल ते. म्हणजे 2 तुम्ही रिम्स शिकवू शकता. 2 किंवा 3 किंवा 4 तुमच्या पद्धतीनं. तर लास्ट आपला पार्ट जो राहतोय ना तो म्हणजे बॉडी पार्ट. हा जो आहे ना मीच ॲड केलेला आहे, की बॉडी पार्ट जो आहे ना तर हे त्याला माहीत पाहिजे. तर बॉडी पार्ट शिकवताना ॲक्च्युली तुम्ही डायग्राम बुक न यूज करता स्वतः आपला वापर करायचा आहे. म्हणजे की आपलं नाक जे आहे ते दाखवायचं आहे आणि त्याला म्हणायचं आहे की नोज आहे. ठीक आहे. स्वतःचं आपलं. त्याच्यानंतर त्याला स्वतःचं नोज दाखव म्हणायचं, की तुझं नाक कुठं आहे, नोज कुठं आहे, हेअर कुठं आहे, हेड कुठं आहे. अशा पद्धतीने इथं जे बुक आहे ना तर ह्या बुकमध्ये पण बघा तुम्ही ह्या पद्धतीनं दिलेलं आहे, की आईज कुठं आहे, हेअर कुठं आहे. तर हे नंतर तुम्ही करू शकता. पण पहिल्यांदा आपल्यावरती त्याची प्रॅक्टिस करायची आहे, की माझं नोज हे आहे, माझं आईज हे आहे, हेअर आहेत माझे हे. ठीक आहे. हे नेक आहे माझं. जे काय असेल ते शोल्डर आहे. तुम्ही फक्त बेसिक ह्याच्यातलं शिकवायचं आहे, की बेसिक काय आहे? हेड, आईज, माउथ, हँड आणि लेग्स. ठीक आहे. एवढा पार्ट फक्त तुम्ही शिकवायचा आहे. त्याच्यानंतर हा पार्ट त्याला परफेक्ट जमल्यानंतर त्याच्यानंतर डेप्थ जायचं आहे. त्याच्यानंतर इयर असतील, त्याच्यानंतर चीक असेल, टीथ असेल, लिप असेल, ठीक आहे, नेक असेल, शोल्डर असेल. त्याच्यानंतर जायचं आहे. हळूहळू डेप्थ घ्यायचं आहे. कारण ह्याचं लॉजिक आपल्यालाच लावायचं आहे, की मुलगा आपला किती अंडरस्टँड करतोय. ठीक आहे. शिकवण्यापेक्षा तो मुलगा कसा अंडरस्टँड करतोय त्याला एवढं लक्षात तर राहत नाही आहे, तर पुढचं शिकवण्यात काय पॉईंट आहे. ठीक आहे. तर ह्याला बेसिक हेड, नोज, हँड आणि लेग्स ह्या गोष्टी समजल्या तर पुढची गोष्ट घ्यायची आपण माउथ असेल किंवा टीथ असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं परत तुम्ही ह्या ड्रॉइंगद्वारे किंवा पिक्चरद्वारे पण बुकद्वारे शिकवू शकता. तर एवढा सिलेबस तुम्ही कंप्लीट करायचा आहे पूर्ण एका वर्षामध्ये. म्हणजे की मुलगा जर 2 वर्षाचा असेल तर 3 वर्षापर्यंत टार्गेट ठेवून तुम्ही करू शकता. डेली किती घ्यायचं किंवा कसं घ्यायचं, काय प्लॅन आहे तुमच्या लाईफस्टाईल किंवा तुमचा जॉब किंवा तुमचा टाईम किती आहे आणि मुलांचं कसं म्हणजे कधी खेळतात ते, कधी चांगल्या मूडमध्ये असतात. तर त्या वेळेनुसार तुम्ही हे मॅनेज करायचं आहे. तर याचे जे बुक्स आहेत ना तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतेही घेऊ शकता. मी फक्त हिंट दिलेली आहे. असं नाही की हेच बुक घेतलं पाहिजे. तुम्ही शिकवताना जर नॉर्मली प्रत्येक मुलगा कसाही शिकतो, म्हणजे की असं नाही की बाबा ह्या बुकमुळेच शिकतो त्या बुकमुळेच शिकतो किंवा असं लेटर दिल्यानंतर शिकतो, असं काही नाही आहे. प्रत्येक मुलगा त्याच्या पद्धतीनं कॅप्चर करतो. जर त्याला ABCD ह्याच्यात समजत नसेल तर त्याला तुम्ही दुसरं बुक घेऊ शकता. ठीक आहे. दुसरं बुक म्हणजे की वेगळ्या पद्धतीचं असतं, ज्याच्यामध्ये डी आहे आणि डीच्याच पुढं लगेच डॉग दिलेला आहे. ठीक आहे.
तर म्हणजे तुम्ही तुमच्या मुलावरती लॉजिक लावू शकता, की मुलगा कसा शिकतोय, कसा कॅप्चर करतोय, त्यानुसारच तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा. मला ज्यांनी कमेंट केली होती, मेसेज केली होती, त्यांचा ॲन्सर जे आहे ते म्हणून मी हे दिलेलं आहे. सिलेबस किंवा कसं घरच्या घरी तुम्ही शाळेत जर मुलं जात नसतील, लहान असतील 2 वर्ष, 1.5 वर्ष, 3 वर्ष असतील, तर मुलांना घरच्या घरी ह्या गोष्टी आपण शिकवू शकतो. म्हणजे ते रेडी होतात स्कूलिंगसाठी. ठीक आहे.